साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. हिंदूंना संरक्षण देऊन केंद्राने कायदा करावा. टी राजासिंग ठाकूर. हिंदू जन आक्रोश मोर्चात हजारोचा सहभाग. सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी काढण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार टी राजासिंग ठाकूर बोलत होते. कन्ना चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत व्यासपीठावर काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, भाजपचे आमदार निलेश राणे, तेलंगणाचे आमदार टी राजासिंग ठाकूर, हरिभक्तपराय लक्ष्मण महाराज चव्हाण, सकल हिंदू समाज संयोजक सुधीर बहिरवाडे, प्रशांत पवार, अर्जुन मोहिते आदी उपस्थित होते. टी राजासिंह ठाकूर म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या जमिनीला संरक्षण म्हणून वक्फ बोर्डाची स्थापना केली. 2009 मध्ये वक्फ बोर्डाकडे 4 लाख एकर जागा होती. ती 2022 मध्ये 10 लाख एकरापेक्षा जास्त आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठराव करून एक बिल केंद्र शासनाकडे पाठविले पाहिजे. महिलांना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. हिंदूंना संरक्षण द्या, केंद्रात कायदा करा, अशी मागणी तेलंगणाचे आमदार टी राजासिंह ठाकूर यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिले, मात्र पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी देशात वक्फ बोर्डाचा एक स्वतंत्र कायदा केला. या कायद्याच्या नावाखाली कोठेही अतिक्रमण केले जात आहे. हा कायदा रद्द झाला पाहिजे. महिलांना फूस लावून लव्ह जिहादच्या माध्यमातून फसवले जात आहे. याबाबत आता जागरूक राहण्याची गरज आहे. सोलापुरातील वक्फ बोर्डाच्या नावाखाली होत असलेली अन्यायाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले. सोलापुर की पवित्र धरती पर दूसरी बार हिंदू जन आक्रोश मोर्चा जो आपके सबके सहयोग से जो आज सफलता की ओर जो बढ़ रहा है, इस कार्यक्रम को सफल करने के लिए जितने भी मेरे नौजवान छत्रपति शिवाजी महाराज के मामले और हमारी माताएं बहनें इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए आए हैं, मैं आप सबको हृदय से प्रणाम करता हूं, धन्यवाद प्रकट करता हूं. मित्रों, जब से मैं देख रहा था कि कार्यकर्ताओं में जोश है लेकिन होश नहीं है. कार्यकर्ता में बहुत जोश है. अगर मैं किसी पर्वत को बताऊं कि इस पर्वत को हटा दे, तो आप 2 सेकंड में उस पर्वत को हटा सकते हैं. उतनी शक्ति, उतना जोश आप सब में है. लेकिन अब हमें जोश से नहीं, होश और टेक्निकली हमें काम करना है. आज हम सबका एक लक्ष्य होना चाहिए कि हमारे भारत देश को एक अखंड हिंदू राष्ट्र हम कैसे घोषित करें, उस पर हमें विचार विमर्श करने की आज आवश्यकता है. हमारे इस महाराष्ट्र की पवित्र धरती पर जिस प्रकार से लव जिहाद, लैंड जिहाद, गौ हत्या एवं वक्फ बोर्ड का जो अत्याचार हमारे महाराष्ट्र में जो फैलते जा रहा है, इसको हम किस प्रकार से रोके, उस विषय पर हमें विचार विमर्श करने की आज आवश्यकता है. हिंदू राष्ट्रच आहे आणि माझ्या भारताचं प्रत्येक इंच जमीन ही सगळं आमच्या हिंदूंचीच आहे, बाकी कोणाचीच पाहू शकत नाही. प्रत्येक इंच या जमिनीवर माझ्या तुमच्यासारख्या हिंदू समाजाचा अधिकार आहे. ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात, त्याला आपण हिंदू राष्ट्र म्हणतो. आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या कुठल्याही हिंदूला कोणीही अगर वाकड्या नजरेने पाहत असेल तर ती नजर आम्ही जागेवर ठेवत नाही, ठेवायची नाही. एवढं समजून आज तुम्ही इथून जायचंय.
उभं राहण्यासाठी रस्ता कमी पडतोय. देशभरातले हिंदू अगर एकत्र येऊन अगर रस्त्यावर आले तर या दाढी